माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो, ओळखलत ना मला? मी तुमची सुषमा आजी मुलमुले. महिला प्रबोधन मंडळाच्या संस्कार कवच या मालिकेत श्रीरामकथेचा 11वा भाग आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. पण गोष्टीला सुरुवात करण्याआधी मला तुमची माफी मागायची आहे, कारण यावेळी मी खूप उशिराने ही गोष्ट तुमच्यासाठी घेऊन आली आहे. पण या उशिराचं कारण जर तुम्हाला कळलं ना, तर मला खात्री आहे की तुम्ही मला नक्की माफ कराल. काय झालं, माझ्या मोठ्या मुलीला 1 बाळ आणि धाकट्या मुलीला 2 जुळी बाळं झाली आणि मग त्यांच्यासाठी मला वेळ काढावाच लागला, हो ना. पण आता मात्र मी मोकळी झाली आहे. त्यामुळे आता आपण नेहमीप्रमाणे हे व्हिडिओज तुमच्यासाठी नक्की घेऊन येणार आहे मी. तर मागच्या भागात आपण बघितलं की कैकेयी मातेला दशरथ महाराजांनी दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी श्रीराम, लक्ष्मण आणि सीता वनवासाला जायला तयार झाले. आता पुढची गोष्ट आहे का? राम, लक्ष्मण आणि सीता आपल्या आईवडिलांचे, गुरूंचे, ऋषीमुनींचे आणि अयोध्येतल्या प्रजेचे आशीर्वाद घेऊन वनात जायला निघाले. सुमंत्राने राजवाड्यातल्या एका सुंदर रथात त्यांना बसवून शरयू नदीच्या किनाऱ्यापर्यंत आणून सोडलं. पण आपला सगळ्यांचा आवडता राम वनवासात जायला निघाला आहे हे अयोध्येतल्या लोकांना काही सहन होईना. ते सगळे दशरथ महाराजांना नावं ठेवू लागले आणि रामा, आम्हीसुद्धा तुझ्याबरोबर वनात राहायला येतो असं म्हणत हजारो लोक त्याच्या रथामागे चालायला लागले. शेवटी रामानं हात जोडून सगळ्यांना विनंती केली की माझ्या प्रिय अयोध्यावासियांनो, तुम्ही सगळेजण आता आपल्या घरी परत जा आणि आम्हालासुद्धा आपल्या मार्गानं पुढे जाऊ द्या. आता माझ्यानंतर भरत तुमचा राजा होणार आहे, तेव्हा त्याला सगळ्या प्रकारची मदत करा आणि तुम्ही सगळेजण सुखाने राहा. पण लोक काही ऐकेनात. ते म्हणाले की रामा, आम्ही तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. एखाद्या तहानेनं व्याकुळ झालेल्या हरणाला पाणी मिळालं नाही की त्याची जशी अवस्था होते ना, अगदी तशीच अवस्था आमची तुझ्याशिवाय होणार आहे. त्यामुळे आम्हीसुद्धा तुझ्याबरोबर रानात राहायला येणार. शेवटी रामाने त्यांना सांगितलं की तुम्ही इतके सगळे लोक जर रानात माझ्याबरोबर राहायला आलात तर तिथेच दुसरी अयोध्या नगरी तयार होणार नाही का? मग तो वनवास कसा होईल? त्यामुळे तुम्ही सगळेजण आता आपल्या घरी परत जा आणि आम्हाला आमचं कर्तव्य पूर्ण करू द्या आणि तुम्ही देखील तिथे राहून आपली कर्तव्य, आपली कामं पूर्ण करा. शेवटी नाईलाजानं सगळे अयोध्येचे लोक आपापल्या घरी परत गेले आणि इकडे राम, लक्ष्मण, सीतेने ती रात्र शरयू नदीच्या काठावर घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ते तिघेही वनातल्या वाटेनं चालत चालत पुढे निघाले. गोमती, तमसा अशा नद्या ओलांडून एका संध्याकाळी ते गंगा नदीच्या काठावर येऊन पोचले. गंगा नदीच्या काठावर त्या ठिकाणी गुह नावाचा एक निषादांचा राजा राहत होता. तो रामाचा भक्त होता. रामाला, लक्ष्मणाला आणि सीतेला बघून त्याला खूप आनंद झाला. त्याने सगळ्यांचं स्वागत केलं. ती रात्र हे सगळेजण त्याच्या घरी राहिले. दुसऱ्या दिवशी निषाद राजानं या लोकांना खूप आग्रह केला, रामाला खूप आग्रह केला की रामा, तू आता इथलाच राजा होऊन इथेच राहा. पण रामाने त्यांना नकार दिला आणि ते सगळेजण नौकेत बसून गंगा नदी पार करायला निघाले. पण नौका म्हणजे नाव बरं का. तर नावेत बसण्यापूर्वी राम आणि लक्ष्मणानं आपल्या केसांना वडाच्या झाडाचा चीक, म्हणजे एक चिकट असं दूध वडाच्या झाडातनं निघतं, ते आपल्या केसांना लावून ऋषीमुनींप्रमाणे आपल्या केसांच्या जटा वळल्या आणि हे सगळेजण नावेत बसून गंगा नदीच्या पलीकडे जायला निघाले. गंगा नदीच्या मध्यभागी नाव आल्यावर सीतेनं हात जोडून गंगा मातेची प्रार्थना केली की हे गंगा माते, आम्ही जेव्हा वनवासात राहू तेव्हा तू आमचा सांभाळ कर आणि 14 वर्षानंतर जेव्हा आम्ही सुखरूप परत येऊ तेव्हा याच ठिकाणी मी तुझी पूजा करेन. हे सारेजण गंगा नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर येऊन पोचले आणि मग गुह आपली नाव घेऊन परत निघाला आणि राम, लक्ष्मण आणि सीता वनातून पुढे चालत निघाले. चालत चालत ते भारद्वाज ऋषींच्या आश्रमात येऊन पोचले. या तिघांना बघून भारद्वाज ऋषींना देखील खूप आनंद झाला आणि अतिशय आनंदाने त्यांनी या तिघांचं स्वागत केलं. रामाने त्यांना विचारलं की महर्षी, आमच्यामुळे कुणालाही त्रास होणार नाही आणि आम्हाला राहता येईल अशी एखादी वनातली जागा तुम्हाला माहीत आहे का? त्यावर भारद्वाज मुनी म्हणाले की रामा, इथून जवळच चित्रकूट नावाचा एक अतिशय निसर्गरम्य आणि सुंदर असा पर्वत आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन राहा.
त्याप्रमाणे दुसरे दिवशी राम, लक्ष्मण आणि सीता भारद्वाज ऋषींनी सांगितलेल्या मार्गाने निघाले आणि चालत चालत चित्रकूट पर्वतावर येऊन पोचले. माझ्या छोट्या मित्रांनो, यानंतर काय झालं ते मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन. आजची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते मात्र तुम्ही मला नक्की सांगा. आणि आता हे परीक्षेचे दिवस आहेत, त्यामुळे खूप अभ्यास करा. आणि हो, आता नुकतंच अयोध्येला रामललाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. तो तुम्ही टी व्हीवर नक्कीच बघितला असेल. तो बघताना तुम्हाला काय वाटलं ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि आता माझ्याबरोबर म्हणा, जय 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 श्रीराम.